शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वांद्र्यातल्या प्रचार सभेत नारायण राणे, शरद पवार आणि एमआयएमचे नेते ओवैसी बंधू यांच्यावर सडकून टीका केली। कोकणी जनतेनं नारायण राणेंना गाडला तरीही तो मातोश्रीवर चाल करून आलाय, त्याला पराभूत करून भगवा फडकवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी तमाम शिवसैनिकांना केलं। शरद पवार हे कुडमुडे ज्योतिषी आहेत, सरकार पडण्याची वाट पाहत बसलेत अशा शब्दात त्यांनी पवारांवर हल्ला चढवला। तर जहरी भाषण करून घरं पेटवण्यापेक्षा गरीब मुस्लिमांच्या घरातली चूल आधी पेटव असा टोला उद्धव ठाकरेंनी ओवैसींना लगावला। हैदराबादचं आव्हान स्वीकारायला हैदराबाद काय ओवैसीच्या बापाचा आहे काय अशा ठाकरी शैलीत उद्धव ठाकरेंनी ओवैसी बंधूंचा समाचार घेतला। कुठून माणसांनी बापरे भाड्याची कमी भाड्याची आता काय करतात, भाडं पण मिळण्यासाठी काय कामच नाही, काय उपयोगात नाही द्यायचं, भाडं देऊन भाडं फुकट द्यायचं, पण माणसं काय उपयोगाची नाही। पण एक गंमत असतो तुम्हाला, या राणेंचं कसं आधी कटू नसतात, दर वेळेला मध्ये मध्ये त्यांना उत्ती लागली का बंड होणार बंड होणार बंड होणार। एकदा तर त्यांनी राजीनामा दिला होता, मला अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, जो ड्रॉवर मध्ये टाकला राजीनामा 2 महिने काय बोलायलाच तयार नाही, वगैरे पद पटत मला परत घ्या 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 घेतलं परत सांगावं लागले का आम्हाला। आता तुला अशोक चव्हाणला प्रदेशाध्यक्ष केलं, त्या निरुपमला मुंबई अध्यक्ष केलं, एका उत्तर भारतीयला मुंबईचा अध्यक्ष केला, हे बरोबर नाही। अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष केलं, हे बरोबर नाही। काँग्रेसमध्ये ज्येष्ठांबरोबर ज्येष्ठांबरोबर चर्चा करण्याची म्हणजे पद्धतच नाहीये। मग लागले सगळे चॅनलवाले आणि पेपरवाले बोलायला आता बंद होणार तो गोळा सुटणार। मला विचार म्हटलं काय नाही हो, बंड काय नाही, थोडे दिवस होणार आणि वरनं डोळे वटाले ना तर बघा सेफ्टी घालून परत या। आता काय झालं, किती दिवसापूर्वी आम्ही सगळे आरोप केले होते, 15 दिवस जेमतेम झाले असते आणि निवडणूक आल्यानंतर ती एक म्हण आहे, अडला नारायण ज्यांच्यावरती आरोप केले त्यांच्या सगळ्यांचे नसतोय या अडला, पण ज्यांचे पाय धरले ते कोण, मी नाही बोलत अशी म्हण आहे। म्हणजे आता अडला नारायण म्हणून चालणार नाही, आता आपल्याला निवडणुकीत शेवटच्या एकदा गाडला नारायण करावं लागलं। गाडला नारायण गाडला, अरे त्या मातोश्री तुला मुख्यमंत्री केला होता, त्या मातोश्रीवरती चाल करून येतो आहे। मातोश्रीच्या अंगणामध्ये मी आलोय, पण एक लक्षात ठेव, मी ते गाणं नाही म्हणणार, मेरे अंगणे में तुम्हाला क्या काम, बरोबरीतला महत्वाचा नाश्ता काय तुला राजकारणामध्ये मुठपाती येईल ना, पुन्हा कधी निवडणूक म्हणून निवडणुकीतला न सुद्धा बोलणार नाही। काय 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 चालले जातं करण्याचे, एक तर मला पहिलं म्हणजे संताप या गोष्टीचा आलेला आहे। बाळाच्या नंतर मला तर पृथ्वीला तुमच्या घरी आला होता आणि सांगितलं तर काय काळजी करू नको, मी बाकी आहे। आणि खरं म्हणजे माझं होत असणार तर बाळा होतं तेव्हा बाळाच्या समोर उभं राहून दाखवायचं होतं। माझा माणूस होता, पण जर धोबीपट्ट्या टाकला असताना तेव्हा तो इकडे संपलं असतं त्याला, तर त्याने जोशीला काढून राणेला मुख्यमंत्री केलं। ही मूर्ती लहान पण कर्तृत्व महान, ते ठेवा तुमच्याकडे, आमच्याकडे नको लहान। पण जोशीला काढून राणीला मुख्यमंत्री केलं, जे बाळासाहेबांना कळत होतं त्या आताच्या पिढीला कळत नाही, कळते की काय नाही ते आम्हाला कळत नाही। बरोबर आहे, मला खरंच काही कळत नाही, कारण काय माहितीये, मी तुम्हाला पवार साहेब म्हणतो, बाळासाहेब काय म्हणायचे, काय मला नाही कळत, मैद्याचं आणि दुसरं काय बोलायचे, आणि बारामतीचं काय म्हणायचे, मला कळत नाही। हे असं पिढीमध्ये अंतर पडतं, ते तुम्हाला बारामतीचं मंगळा म्हणायचे, मैद्याचं पोतं म्हणायचं, मी पवार साहेब म्हणतो चुकलं पुन्हा म्हणू का त्यांच्यासारखं। पण एक लक्षात ठेवा, जोशीला काढून राणेला मुख्यमंत्री जरूर बाळासाहेबांनी केलं होतं, पण त्याच बाळासाहेबांनी राणेला लाख मारून शिवसेनेचं भाकलून दिलं होतं। हे तुम्ही विचारलं असता, पडली आणि शिवसेनेच विचारलेलं नाही। कोणाला सांगता शिवसेनेची परंपरा काय, तर म्हणजे बाळासाहेब असेल कानाखाली आवाज काढला असता। तुम्हाला काय अनुभव बाळासाहेबांनी काढलेल्या कानाखाली आवाजचा,
तुमच्या नाही का कधी हा कशाला आमच्या गावाला करताय हे सरकार 2 वर्षात पडेल पोपटाचा धंदा कधी सुरू केला नाही ते कुडकुडी ज्योतिषी असतात ना तसे लुडबुडी ज्योतिषी आमचं चांगलं चालले हे पोपट घेऊन बसले कोण तुमच्या पोपटाला विचारते आणि पोपट आमचं ज्योतिष ठरवणार आणि ते तुम्ही वाचून दाखवणार उगाच काहीतरी बडबड 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 करायची पण स्वतःला काही विचार नाही आचार नाही ध्येय नाही धोरण नाही नुसतं आपल्या दिशा धीर नाची वाद चुकू जिकडे वाद असते तिकडे लव 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 करायचं बाकी काही नाही ना काही पडले नाही बेरापाडी तुला मुसलमान जर ऐकत असतील तर मुद्दा नाही का जे 2 भुकटा तिकडे कोण ओवेसी त्यांचं दुखणं काय माहिती भूक भूक भुकतायत पण त्याची दखलच कोण देते त्यांचं दुखणं आहे आणि म्हणे आम्ही आता इथे आलेलो आहोत आता मातोश्री होती हिमत असेल तर हैदराबाद येते अरे काय तुझ्या बापाचा हैदराबाद आहे हैदराबाद हिंदुस्थान मध्ये पाकिस्तान मध्ये नाहीये आणि या ओवेसी बंधूंनी लक्षात ठेवलं पाहिजे उद्धव ठाकरे म्हणे यांच्या वडिलांमुळे मोठे झाले का पितृदेव भव मातृदेव भव ही आमची परंपरा आहे आम्ही आमच्या माता पित्याला देव मानतो या भूमीला आमची माता मानतो स्वतःच्या बापाला आखे टाकणारे औरंगजेबाची अवलाद नाही आमची आणि इथे आलेलो आहोत उगाच काहीतरी नसल्या खाती पिटू नको नाहीतर तूर वाढवायला लागेल मला हे काय जमले ते बघितलं ना माझं एवढंच म्हणणं आहे आमच्या अंगावरती येऊ नको शिंगावरचं घेऊ करण्याचं गोवंश हत्याबंदी केले शिंग भरपूर आहे कुठे कुठे घुसतील तुम्हाला कळणार नाही म्हणा आणि तुझ्यामध्ये हिंमत असेल ना तर जे गोर गरीब मुसलमान तुझ्यावरती भरोसा ठेवत आहेत त्यांच्या घरातल्या पहिले चुली पेटव घर पेटवण्याच्या आधी झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.